आत्मा नमस्ते सर्वांना. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. तर आत्मा नमस्ते. अगदी दर रविवार प्रमाणे आपण आज सुद्धा ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी या ऊर्जेसोबत जुडण्यासाठी, या ऊर्जेबद्दल ऐकून घेण्यासाठी, पुन्हा एकरूप होण्यासाठी आपण आलेलो आहोत. आणि अगदी नव्या शब्दांमध्ये या ऊर्जेची ओळख आपण पुन्हा नव्याने करून घेणार. तर मी तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आज अगदी दुपारी सेशन झालं आहे आपलं वेगळं, तरीही आपण सर्वजण अगदी आवर्जून सेशनला हजर आहात, वेळात वेळ काढून हजर आहात. आणि ही ऊर्जा तुम्हाला सुद्धा खेचून घेते. आपण सर्वजण या ब्रह्मांडाने निवडलेले लोक आहोत. हे जसं मी नेहमी सांगत असते, खरंच हे तेवढंच सत्य आहे की आपण सर्वजण या ब्रह्मांडाने निवडलेले आहोत. कारण अनेक साधू संतांनी आणि अनेक ठिकाणी लिखित आहे की या विश्वामधील फक्त आणि फक्त 4% लोक जरी ऊर्जेसोबत एकरूप झालेत, पूर्ण या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत कुठल्याही मार्गातून काय असेना, या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत पूर्णपणे एकरूप झाले आहेत, या आध्यात्मिक ऊर्जेसोबत पूर्ण एकरूप झालेत, तर त्या 4% लोकांमध्ये ती क्षमता येते की ते उरलेल्या 96 लोकांचं, म्हणजेच काय तर या ब्रह्मांडातील संपूर्ण लोकांचं संरक्षण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये येणार. त्यांच्यामध्ये या आपल्या विश्वामध्ये शांती नांदणार. एवढी फक्त आणि फक्त 4% लोक जरी या ब्रह्मांडातील पूर्ण ऊर्जेसोबत एकरूप झाले ना, तर एवढं होणार आहे. मग या ब्रह्मांडाने आपल्याला निवडलेलं आहे की नाही, ज्या अर्थी आपण एवढेच लोक आहोत. आणि असे अनेक ठिकाणी अनेक ग्रुप्स असतील, अनेक आध्यात्मिक ऊर्जा आहेत, त्यांच्यासोबत एकरूप होण्यासाठी अनेक ग्रुप आहेत, पण ती सुद्धा सगळेचे सगळे लोक निवडलेले आहेत. कारण या विश्वामध्ये शांती नांदली आहे का? संपूर्ण विश्व शांती नांदली आहे? नाही. मग याचा अर्थ काय, तर अजूनही त्या सोर्स पर्यंत पूर्णपणे एकरूप होण्यासाठी एकूण 4% लोक जमा झालेले नाहीत. एवढं लक्षात असू द्या. आपण त्या मार्गावर आहोत, त्या मार्गावर जाण्यासाठी आपली निवड झालेली आहे, म्हणून आपण लकी आहोत. म्हणून या ब्रह्मांडाचे आपण मनापासून धन्यवाद मानूया. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. अगदी मनापासून धन्यवाद. आणि आता युट्यूबला जे सन्माननीय सदस्य आपलं सेशन बघत आहेत, त्यांना सुद्धा अगदी मनापासून सांगेल की आपल्याला जर नियमित हे सेशन बघायचे असतील, नियमित आपल्याला दर रविवारला आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जोडायचं असेल, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक ग्रुपची लिंक दिलेली आहे. नक्कीच आपण जॉईन करू शकता. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब तेवढंच करा. तर ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय, तर आपण निवडलेले लोक आणि निवडलेल्या लोकांसाठी आता सांगते आहे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी काय आहे. आज मी ग्रुपला मेसेज टाकलेला आहे की आजचं सेशनची धुरा मी माझ्या सर्व सन्माननीय सदस्य रेकी हिलर्स कडे देणार आहे. आजचं सेशन तुमच्याकडून होणार आहे. फक्त पहिले 5 मिनिट मला सांगू देत की आज ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय आणि या ऊर्जेसोबत एकरूप होणे म्हणजे काय. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत काय फायदे आहेत या ऊर्जेसोबत एकरूप होण्याचे. आणि हे फायदे सर्व मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मधील सदस्य आपल्याला सांगणार आहेत. तर नक्कीच बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी, कसा हा शब्द ब्रह्मांडीय हे म्हणतच असताना अगदी संपूर्णतेचा भाव येतो. तर असंच आहे, या ब्रह्मांडामध्ये काय आहे, पंचतत्व.
अग्नी, वायू, जल, पृथ्वी, आकाश या पंचतत्वांनी हे ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे. आणि तुम्ही, मी, आपलं प्रत्येकाचं शरीर सुद्धा याच पंचतत्वांनी निर्माण झालेलं आहे ना. आपल्याकडे हेच पंचतत्व आहेत ना. एवढंच नव्हे तर या जगातली प्रत्येक गोष्ट ही पंचतत्वांनीच निर्माण झालेली आहे. बघा, प्रत्येक गोष्ट कुठलीही गोष्ट तयार करत असताना नवीन आपल्याला निर्मिती करायची आहे किंवा निसर्गाने निर्मित केलेली आहे, त्या प्रत्येक गोष्टीसाठी पंचतत्वच असतात. तर याच पंचतत्वांनी, याच अणुरेणूंनी, या अणु आणि विज्ञान शास्त्र काय म्हणते, अणु आणि रेणूच्या अणु आणि रेणू यांच्या एकत्रीकरणाने, या प्रोसेसमुळे हे ब्रह्मांड, हे वातावरण तयार झालेलं आहे. यस, ते सुद्धा तेवढंच बरोबर आहे. म्हणजेच काय, तर ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजेच अणु आणि रेणू, आणि म्हणजेच ही वैश्विक ऊर्जा, म्हणजेच या ब्रह्मांडामध्ये स्थित असलेली ऊर्जा, आणि या ब्रह्मांडामध्ये स्थित असलेली ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या अंगी आहे. कारण या ऊर्जेचंच एक छोटं स्वरूप आपण आहे. आपल्या शरीरामध्ये सुद्धा, आपल्यामध्ये सुद्धा हेच पंचतत्व आहेत जे ब्रह्मांडामध्ये आहेत. हे ब्रह्मांड विश्वस्वरूप आहे आणि आपण सूक्ष्म स्वरूप आहे या ब्रह्मांडाचं. पण मात्र आपण या त्याच ब्रह्मांडाचा अंश आहोत, हे सुद्धा विसरून चालणार नाही. मग ज्या अर्थी आपण या ब्रह्मांडाचा अंश आहोत, त्या अर्थी ब्रह्मांडामध्ये जे आहे तेच आपल्याकडे आहे. मग मी काय म्हटलं आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा. मग याचाच अर्थ ती ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या आतमध्ये आहे. यस, आणि याच ऊर्जेच्या असण्याने, हीच ऊर्जा आपल्या आतमध्ये आहे, म्हणून आज आपण जिवंत आहोत. आज आपण आपल्या आयुष्यातील सर्व कार्य करत आहोत. आपल्याला जर का एका गावावरून दुसऱ्या गावाला जायचं आहे, तरीही ऊर्जेची गरज आहे. यस, सकाळी उठून स्वयंपाक करायचा आहे, ऊर्जेची गरज आहे. सकाळी उठून आपण जिवंत आहोत हे बघण्यासाठी तरी ऊर्जेची गरज आहे. यस, जर काय सकाळी उठून म्हणजे सकाळी उठायलाच आपण नाहीये म्हणजे काय, तर आपल्यामध्ये ऊर्जा नाही. ज्या क्षणाला या ऊर्जेसोबत आपली कनेक्टिव्हिटी संपते, ही ऊर्जा आपल्यामध्ये नाही असं होते, त्या क्षणाला आपण या शरीरावर, आपल्याला लोक आपल्या नावाने नाही ओळखत, त्या क्षणाला लोक म्हणतात बॉडी. हा, यस, म्हणजे आपण जिवंत आहोत याचाच अर्थ आपल्या आतमध्ये ऊर्जा कार्यरत आहे. ती प्राणशक्ती, तो प्राण, काय म्हणायचंय तुम्हाला त्याला, प्रकाश, तो तो आत्मा. काही लोक म्हणतात की जीवन म्हणजे एक थेंब आहे. तो थेंब, तुम्ही त्याला ज्या स्वरूपात बघता ते सर्व आपल्या आतमध्ये आहे. कारण आता आपण सगळेजण या सेशनला बसलेलो आहोत आणि या विश्वातील जेवढे लोक या ऊर्जेसोबत कनेक्ट आहेत ते सगळे जिवंत आहेत. फक्त लोकच नाही तर सजीव आणि निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा ऊर्जा कार्यरत असते, एवढं सुद्धा लक्षात घ्या. तरीही मग मॅडम, ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय, हा प्रश्न निरुत्तरणीयच राहिला. कारण ऊर्जा ही अशी समजून घेण्यासाठी अगदी सोपी आहे. म्हणजेच काय, तर तुमच्या माझ्या आतमध्ये असलेली प्राणशक्ती, ती जैविक ऊर्जा, ज्या ऊर्जेच्या भरवशावर आपण जिवंत आहोत आणि आपले दैनंदिन सर्व कार्य करत आहोत, या ऊर्जेचा वापर आज आपण आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी आणि आपल्या कार्यांसाठी करत आहेच. याच ऊर्जेचा आपण मोठ्या प्रमाणात वापर करून घेणे आणि ह्या कसा करावा हे टेक्निक शिकणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूप होणे. एवढं सोपी आहे. म्हणजेच आज रोजी सुद्धा तुम्ही, मी या ऊर्जेचा वापर करत आहोत का? हो, आपण प्रत्येक जण या ऊर्जेचा वापर करत आहे. आपलं
शरीरासाठी, आपल्या मनासाठी, आपल्या संतुलनासाठी वापर करतच आहोत. पण तरीही आपण अनेक जण व्याधीग्रस्त आहोत. कोणाचं मानसिक, कोणाला शांतता नाही, कोणी आहे, आरोग्य आहे आपल्याकडे, पण आपलं संपूर्ण आरोग्य संपन्न आयुष्य आपण जगत नाही आहे. अनेक वेळा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत. आपलं आयुष्य आपण सोपी साधं जगत नाही आहे, तर खडतर पद्धतीने जगतो आहे. आणि खरं म्हटलं म्हणजे तर आपल्या मनाला शांती नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या मिळवण्यासाठी आपण जे काही आपल्या आयुष्यामध्ये हवं आहे त्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी ऊर्जा आपल्याला मदत करत असते. मग मदत करत असते याचा अर्थ काय, तर ती मदत करून घेण्याची आणि आपल्या स्वतःला आरोग्य संपन्न करण्याची, आपल्या स्वतःला मनशांती मिळवण्याची, आपल्या स्वतःचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याची आणि आणि मला जे जे हवं आहे ते मिळवण्याची क्षमता ज्या गोष्टींचा मी विचार करू शकते ती प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे, म्हणजेच माझ्यामध्ये आहे. मला जे हवं आहे ते मिळवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मग आपण आता ते का करू शकत नाही आहे संपूर्णपणे, हा शब्द वापरलाय मी. संपूर्णपणे मी संपूर्णपणे यासाठी करू शकत नाही आहे, माझं संपूर्ण आरोग्याची जबाबदारी मी घेऊ शकत नाही आहे, किंवा मी तंदुरुस्त राहण्यासाठी माझ्या ऊर्जेचा वापर करत नाहीये, किंवा आज रोजी नाहीये. माझं पूर्ण मानसिक संतुलन म्हणजे मला रिकामे नकारात्मक विचार किंवा एखाद्या गोष्टीचं रिकामं टेन्शन येतच नाही असं नाही आहे, कारण मी माझ्या ऊर्जेचा 100% वापर करत नाहीये. आज रोजी आपण जिवंत आहोत, आज रोजी आपण ऊर्जेसोबत एकरूप आहोत, आपण ऊर्जेसोबतच पुढे जात आहोत, परंतु आपण ऊर्जेचा वापर कमी प्रमाणात करत आहोत. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी शिकणं म्हणजे काय, तर आपल्याच आतमध्ये असलेली ऊर्जा, आपल्याच आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा आपल्याला जो विसर पडलेला आहे तिचा पूर्णपणे वापर कसा करायचा, हे वापर करण्याचं टेक्निक शिकून घेणे म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत एकरूप होणे. आपल्याच ऊर्जेचा पूर्ण वापर केल्यामुळे, आपल्याच क्षमतांचा पूर्ण वापर केल्यामुळे आपलं आयुष्य किती छान होऊ शकते, या आपल्या आतमध्ये असलेल्या या ऊर्जेचा उपयोगाचा आपल्यालाच विसर पडलेला आहे. आपल्याच ऊर्जेचा आपल्याला विसर पडलेला आहे की मी काय काय करू शकते. तर त्या सगळ्या टेक्निक शिकणे आणि आपल्याच ऊर्जेसोबत आपली नव्याने ओळख करून घेणे म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडणे. आज मी माझ्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा छोटा वापर करत आहे, माझ्याच ऊर्जेचा मी मोठ्या प्रमाणात वापर करून माझी मनशांती, माझी आर्थिक संपन्नता, माझी आरोग्य सुदृढता, आरोग्य संपन्नता, माझे नातेसंबंध छान करणे आणि माझ्या सामाजिक आयुष्यामध्ये सुद्धा मी याचा छान उपयोग करणे. का, आज हा प्रश्न मॅडमनी पहिल्यांदा सांगितला आहे सामाजिक आयुष्यामध्ये. हो, कारण रेकी हिलर्स आजूबाजूच्या लोकांना सुद्धा आवडते असतात. जेव्हा तुम्ही ऊर्जेसोबत एकरूप होता, जेव्हा तुम्ही ऊर्जेसोबत कनेक्ट असता ना, तेव्हा ना तुम्ही इतरांना हवेसे वाटता, कारण तुमची ऊर्जा छान असते. आणि छान असलेली ऊर्जा, छान असलेल्या गोष्टी सर्वांनाच आवडतात. आणि जर का तुम्ही चिडके आहे, आणि जर का तुमच्या चेहऱ्यावर नेहमी नैराश्य आहे, आणि जर का नेहमी तुम्हाला पाहिल्यानंतर एखाद्याला तुमच्याच चेहऱ्यावर टेन्शन आहे, तर लोकांना आपण हवेसे वाटत नाही. एक रेकी हिलर हा टेन्शन फ्री जगत असतो. माझ्या आयुष्याची जबाबदारी या ब्रह्मांडाची आहे, आणि माझ्या आयुष्यात जेही काही घडणार आहे ते त्या ऊर्जेच्याच आशीर्वादाने घडणार आहे. हा एक पूर्ण विश्वास एका रेकी हिलर मध्ये येत असतो. आणि म्हणून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल समस्या, पण त्या समस्येमधून मार्ग कसा काढावा आणि आपण कसं सहजतेने पुढे निघावं, ही हिंमत आणि ती ऊर्जा, ती वाढलेली क्षमता एका रेकी हिलर्स मध्ये असते.
अशी ही ब्रह्मांडी ऊर्जा रेखी तुमच्या माझ्या आपल्या प्रत्येकामध्ये आहे. आपल्याला फक्त काय करायचं आहे तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून या ऊर्जेचा आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वापर करायचा आहे. आणि हे कसं करायचं हे टेक्निक शिकणं म्हणजे कुठेतरी रेकी शिकणं. आपण मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये कनेक्ट झाल्यानंतर आपण मोठ्या प्रमाणात ब्रह्मांडी ऊर्जा, ही आध्यात्मिक ऊर्जा कशी घ्यायची, आज आपण जेवढी घेत आहे ना त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात ऊर्जा कशी घ्यायची, ही घेतल्यानंतर तिचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून उपयोग कसा करायचा, जेणेकरून माझं मानसिक संतुलन, माझ्या विचारांवर मला ताबा मिळवता येईल आणि माझी मनशांती मी टिकवून ठेवील आणि सोबतच वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टिकोनातून माझं आरोग्य तंदुरुस्त होण्यासाठी मी या ऊर्जेचा वापर कसा करून घेईल, हे सर्व टेक्निक आपण मंजुश्री हिलिंग मध्ये शिकणार आहोत. आणि हे शिकणं म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत एकरूप होणं. रेकी म्हणजे काय तर तीच प्राणशक्ती, तोच प्राणा, तेच प्राण ऊर्जा, तोच प्रकाश, त्यालाच तुम्ही श्वास म्हणा, तुम्हीच त्याला जैविक ऊर्जा म्हणा, काहीही म्हणा. आणि ही ऊर्जा संपूर्ण विश्वामध्ये एकच आहे. जो मी येथे वापर करते तो जगाच्या शेवटच्या इथून आपल्यापासून शेवटच्या कोपऱ्यापर्यंत असलेली प्रत्येक व्यक्ती सुद्धा तोच प्राणा वापरतो. प्रत्येक खंडामध्ये तोच प्राणा वापरला जातो. म्हणून याला वैश्विक शक्ती, वैश्विक ऊर्जा असं म्हटलं जातं. आणि याचा आणखी महत्वाचा एक विषय असा की मी येथे बसून, मी म्हणजे आपण सर्व येथे बसून आपण जगातील कुठल्याही व्यक्तीसोबत कनेक्ट करून त्याला ऊर्जा देऊ शकतो. ज्याप्रमाणे आपण एका फोनवरून दुसऱ्या फोनवर नंबर फिरवला की आपण जगातल्या कुठल्याही व्यक्तीसोबत कनेक्ट होऊ शकतो, त्याच लहरी आहेत. यस, अगोदर लहरी विचारांमध्ये आल्या आणि नंतर त्या लहरी प्रत्यक्षामध्ये त्याचा उपयोग करायचा, ती टेक्नॉलॉजी मोबाईल कंपनीची, ते शास्त्र अगोदर येथे होतं, एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत ऊर्जा पोहोचवण्याचं. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत ऊर्जा पाठवण्याचं हे सोपं तंत्र अगदी ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत जोडल्यानंतर आपल्याला येतं. आजही आपण करतोय, लक्षात घ्या. फक्त ते कसं करायचं आणि कसं करतो हे आपल्याला समजत नाहीये. ते आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेऊन माझ्या असण्याने मी इतरांच्या आयुष्यामध्ये, या जगातील कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, मनशांती, आरोग्य संपन्नता आणण्यासाठी त्याला कशा प्रकारे मदत करावी, त्याच्या आरोग्यामध्ये सुधार कसा घडवून आणावा. नक्कीच ब्रह्मांडी ऊर्जा रेकी ही पूरक ऊर्जा आहे. डॉक्टरची ट्रीटमेंट थांबवा असं कधी कोणी म्हटलेलं नाहीये. डॉक्टरच्या ट्रीटमेंट सह तुम्ही या ऊर्जेचा वापर करा, समोरची व्यक्ती लवकरात लवकर तंदुरुस्त होणार, हे पण लक्षात घ्या. ओके. आणि जर मनशांतीसाठी हवं असेल तर ऊर्जेचा वापर किती छान प्रकारात झालेला आहे, अनेक जण आता तुम्हाला सांगतीलच. ब्रह्मांडी ऊर्जा रेकी म्हणजे कुठल्याही प्रकारचा जादूटोना, भूत, प्रेत, बाधा, आत्मा याच्याशी एवढाही संबंध नाही. वशीकरण मुळीच नाही. कारण आम्ही आता अगोदरही सांगितलं की आपण हवं असं वाटतो, याचा अर्थ आपण लोकांना वश करतो काय, मुळीच नाही. रिलेशन छान होतात याचा अर्थ काय तर रेकी हिलर स्वतःमध्ये बदल करतो, त्याची ऊर्जा चेंज होते. जो रेकी शिकतो त्याचा ऑरा छान होतो, जो रेकी शिकतो त्याची एनर्जी चेंज होते. आणि जी एनर्जी आपली चेंज होते त्याच प्रकारचे लोक आपल्याकडे येतात, तेच विचार, आपले विचार शुद्ध होतात, मग आपण आकर्षण करतो शुद्ध विचारांचं आणि आजूबाजूच्या लोकांनाही तेच व्हायब्रेशन जातात आणि मग त्यामध्ये बदल होतो. म्हणजेच रेकी शिकल्यामुळे पहिले बदल कोणामध्ये झाला तर माझ्यामध्ये झाला आणि मग माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये होणार, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. तर ह्या ब्रह्मांडीय रेकी सोबत एकरूप होण्यासाठी आपण सगळेजण आहात. अगदी पुन्हा नव्याने एकदा तुमचं मनापासून स्वागत. आणि आता मात्र ऊर्जेसोबत जोडल्यानंतर आताचा पुढचा विषय काय काय फायदे होतात ते मी नाही सांगणार,
तर आता ऊर्जा सोबत जोडल्यानंतर खरोखर काय फायदा होतो हे एक एक पॉइंट रेकी हिलर सांगणार आहेत का, आणि हो तेच सांगा जो तुम्ही अनुभव घेतला आहे. तुमच्या अनुभवामधून आजचं सेशन पुढे जाणार आहे, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. एक एक जण हँड राईज करून ठेवा, तेव्हा मला समजेल कोणाला काय संधी द्यायची. पहिली संधी कोणाला देऊ? मी नाव घेणारच नाही, बघूया कोण हात वर करते. तर प्रत्येक जणाला काय वाटते माहितीये का, मॅडम नाव घेतील माझं असं वाटते. आणि हा टाइम कमी कमी वेळामध्ये जास्त पॉइंट बोला, एवढं लक्षात घ्या. कारण व्हिडिओ आपल्याला पब्लिक करायचं आहे, तर थोडस वेळेचं बंधन ठेवा. बोला सुनीताताई पडोळ. मलाच पकडलं का मॅडम? यस. आत्मा नमस्ते. मी सध्या आता ग्रँड मास्टरच्या प्रवासामध्ये आहे आणि फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री आणि थर्ड डिग्री माझी कम्प्लीट झाली. त्याच्यानंतर माईक बंद झाला. हा. येतोय आवाज? मला थोडक्यात एवढंच सांगायचं आहे की हा रेखीचा प्रवास, म्हणजे मला पहिले रेखीबद्दल काही माहित नव्हतं, पण मग रेखीमध्ये गेल्यापासून मी थोडी स्वतः खूप शांत झालेली आहे आणि आतून हॅप्पी झालेली आहे. म्हणजे मी लोकांकडून अपेक्षा करत नाही की त्यांनी बदलावं, पण मी स्वतः खूप बदललेली आहे. मी खूप शांत आणि मी खूप हॅपीनेस अनुभवते आहे. माझ्या स्वतःमध्ये खूप हॅपीनेस अनुभवते आहे. आणि कोणतीही गोष्ट करायच्या आधी म्हणजे विचारपूर्वक करून किंवा त्या गोष्टीला पॉझिटिव्ह एनर्जी देऊनच मी करत आहे आता. आणि मला मनशांती, म्हणजे स्वतःसाठी मनशांती भेटली, मला हेच खूप मोठं आहे. आणि चिडचिड जरा कमी झालेली आहे. निर्णय घेण्याची क्षमता खूप छान वाढलेली आहे. आणि कुठलाही निर्णय घेतला तर तो पॉझिटिव्ह पद्धतीने घेते, त्याच्यामुळे ते काम पूर्ण होतं माझं. मला एवढं सांगायचं आहे. आणि एवढी मी विनंती करते की रेखी शिका आणि खरंच शिका रेखी. आरोग्याबद्दल काय सांगसाल तुमच्या? आरोग्य, मला थोडासा शुगरचा प्रॉब्लेम होता, पण मग तो पण आता एकदम रिव्हर्स झालेला आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारची टॅबलेट चालू नाहीये, पण मग माझी शुगर एकदम कंट्रोलमध्ये आहे. ते पण आता हे चक्र क्लीन होत आहे, त्याच्यामुळे ते मला जाणवतंय. आणि प्रत्येक चक्रावरती जेव्हा मी स्वतःचे चक्र क्लीन करते, तेव्हा मला प्रत्येक चक्रावरती एक वेगळा अनुभव येतो. आणि त्याच्यामुळे मी आतून खुश झालेली. मला सांगायचं तर माझं मन, माझं सोल खुश झालेलं आहे. एवढं मला सांगायचं आहे. थँक्यू मॅडम. आणि मेन म्हणजे तर मंजुश्री मॅडम ही अर्धी 50% एनर्जी त्यांच्याकडनं त्यांना बघितल्यानंतरच मिळत असते. 50% आपले चक्र क्लीन केल्यानंतर होतात. असंच करतील आणि सगळे सदस्य असेच येतील असं नका करू, लोक मेडिटेशन नाही करतील. जे आहे तेच मॅडम. तुम्ही म्हणजेच ऊर्जा आहात, आपण प्रत्येक जण ऊर्जामय आहोत. ओके, थँक्यू. तुमचा आदर आहे, तुम्ही देता तो बस. पण खरं म्हणजे तुम्ही तुम्ही सुद्धा ऊर्जा आहात. मी जे देते ते तुम्ही घेता मनापासून, आणि म्हणून हा बदल होतो. थँक्यू, अगदी मनापासून धन्यवाद. उर्मिलाताई मोर्ये हँड रेज केलाय. आत्मा नमस्ते. हा. मी शाळेत मुख्याध्यापिका आहे आणि मला ना स्पॉन्डेलिसिसचा त्रास गेल्या जुलैमध्ये डिटेक्ट झाला. त्यानंतर अप्पर स्पॉन्डेलिसिस म्हणजे ब्रेनशी पण त्याचा संबंध, चक्कर येणे. मी 1 डॉक्टर 2 डॉक्टर असे करत करत 17 ते 18 डॉक्टर झाले मार्च पर्यंत. त्यात मी ऑक्टोबरमध्ये एका रेकी मास्टर ग्रँड मास्टर कडून हिलिंग पण घेतलं पूर्ण महिना. त्याने बरं वाटलं, पण दुसऱ्याकडून घेतलं मी. मला ही हिलिंग प्रोसेस वगैरे काही म्हणजे असं माहिती नव्हतं स्वतः शिकून काय करता येतात ते. आत्मविश्वास एकदम डम. सायकोथेरपी पण मी जॉईन केली. त्याचे 2च सेशन झाले आणि मी युट्यूबवर मॅडमचा व्हिडिओ पाहिला. एप्रिलमध्ये मी जॉईन झाले. लगेच मी सायकोथेरपीची ट्रीटमेंट थांबवली. कारण पहिलं म्हणजे मला आत्मविश्वास निर्माण झाला, मन शांत झालं. आणि मेडिटेशनमुळे औषध कमी झालंय, स्पॉन्डेलिसिसचा हे पण कमी, म्हणजे तो बरा होणारा आत्मविश्वास निर्माण झाला. म्हणजे स्वतःचं हिलिंग स्वतः व्हायला लागलेलं आहे. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. म्हणजे 3 सेशन पूर्ण झालेले आहेत. ग्रँड मास्टरकडे अजून गेली नाही, कारण काय नोकरीची जबाबदारी फार मोठी आहे माझी, पण मी करणार कधीतरी. मी पुन्हा पुन्हा आता फर्स्ट सेशन चालू आहे, तिथे पण जॉईन होते. रोज 5 वाजता जे मेडिटेशन असतं त्यालाही मी हजर असते. आणि या सगळ्या जर्नी सोबत एक गुरु विथ मैत्रीण अशी मिळाले, ते म्हणजे मंजुश्री ताई. हे सर्वात मोठं आहे.
आणि म्हणून या ब्रह्मांडीय ऊर्जेचा तुम्ही प्रत्येकाने फायदा घ्या, या संधीचा लाभ घ्या, हीच विनंती. धन्यवाद. अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू उर्मिला ताई. थँक्यू थँक्यू थँक्यू. छान, खूप मस्त. कोण हात वर करते? आशाताई राणे. ओके, तुम्ही ना हँडराईज, इलेक्ट्रिक हँडराईज करा, म्हणजे मग मला तुमचं पटकन दिसेल. आत्मनमस्ते. ऍक्च्युली मी विचार करत होते हँडरेस करू की नको. म्हटलं आणि कोणी दुसरं करते. अच्छा, माझा अनुभव म्हणजे मी आधी रेकी कोणाकडून तरी शिकली होती, पण त्याचे काही फारसे चांगले मला अनुभव म्हणजे खरंच नाही आले. नॉट इवन 1% 2% पण नाही आले. त्याला मध्यंतरी बराच काळ गेला, मला वाटतं 3-4 वर्ष झाली. पण मग तेवढ्यापुरतं काहीतरी ते सांगायचे आणि मग पुढे मग व्यवस्थित काही प्रॅक्टिकली लक्ष दिलं गेलं नाही असं मी म्हणू शकते. पण एक दिवस अचानक मला तुमचा व्हिडिओ मिळाला आणि मग नंतर मी एवढी हे झाले की इम्प्रेस झाली की मी तो व्हिडिओ 1 बघितला, 2, 4, 3 बघितले आणि मग नंतर मी डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं आणि मी जॉईन झाली. त्यावेळेला माझा हात खूप ठणकत होता ऍक्च्युली. तो हात ठणकला तर मला असं वाटतं की पहिल्या पहिल्या दुसऱ्या सेशन मध्ये तो कम्प्लिटली बंद झाला. नंतर मला चारधामला जायचं होतं. मी त्यांना म्हटलं की माझा खूप त्रास आहे, मला चारधाम जाणं शक्य नाही असं मला तरी वाटत नाही. पण तुम्ही मला म्हटलात कॉन्फिडेंटली की तुम्ही 3rd डिग्री होणार आणि तुम्ही जाऊन याल, काही त्रास होणार आहे. आणि टचवूड मला खरंच काहीही त्रास झाला नाही. रेकीनी मला प्रत्येक ठिकाणी मला खूप 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 हेल्प केली. म्हणजे मला वाटलंच नाही की मी एवढे चारधाम यात्रा मी करून आली, मी अजून सुद्धा विश्वास बसत नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला रेकीच्या ऊर्जेने आणि खूप हे झालं. आणि त्याच्यानंतर आता परवाची गोष्ट ऍक्च्युली, मी असंच बसली होती रात्री, ऍक्च्युली झोपायचं होतं मला, पण मला असं वाटलं की जरा जरा थोडस करूया, ऊर्जा देऊया. आणि मी चक्रांना ऊर्जा देत बसली डोळे बंद करून. पण म्हटलं एनर्जी 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 असं काय काय केलं मी आणि ऊर्जा दिली. आणि ऍक्च्युली मला ते झोपायचं होतं, पण मला थोड्या नंतर मला नाही कळलं काय, मला एकदम असं उत्साही म्हटल्यासारखं झालं. माझी झोप तर कुठे गेली मला नाही माहिती, पण मला कळत नव्हतं. म्हटलं म्हणजे एवढी छान ऊर्जा वाटत होती मला. आणि किती वेळपर्यंत मला झोप नाही, लिटरली मला 3 वाजले झोपायला. पण मी म्हटलं अरे हा प्रकार तसा झाला का, म्हटलं म्हणजे ऊर्जा दिली गेली आणि ती ऊर्जा इतकी काम केली गेली की म्हणजे मला कळलंच नाही ते. असं तर मी तरी म्हणेल की असे खूप एक काळचे खूप सारे अनुभव आहेत. आणि रेकी कोणाकडून करावी हे पण खूप महत्वाचं आहे. आणि ती मी तुमच्याकडून केली त्याच्यासाठी मी खूप थँकफुल आहे. तुमच्यासारखी पर्सनॅलिटी माझ्या आयुष्यात आली, खरोखर धन्यवाद देवाचे सुद्धा. आणि तुमचे तर खूपच धन्यवाद. तुम्ही म्हणजे काय मला नाही माहिती, पण यू आर ऑसम पर्सन. खूप छान आहात तुम्ही. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. तुमचं हे प्रेम मला माझा उत्साह आणखी आणखी वाढवतो. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुमच्या शब्दांमध्ये जादू आहे. म्हणून तर आज जबाबदारी. आणि हा सगळ्यात महत्वाचं, सर्वांना सांगते जे नवीन सदस्य आहेत, की नवीन सदस्यांवर आजचं सेशन आहे, सॉरी, रेकी हिलर्स आजचं सेशन पुढे नेणार, हा मेसेज फक्त 10 मिनिट अगोदर, 15 मिनिट अगोदर पाठवलेला आहे. हा, असं काही कोणी तयारी करून बसवलेलं आहे असं मुळीच कोणी समजू नये. किती वाजता मेसेज टाकला आहे की आजचं सेशन रेकी हिलर्सच पुढे नेणार, हा मेसेज मला वाटते मी पाठवला 7:11. 7:11 ला. हो, आणि मला वाटलं की आज नाहीच आहे की काय स्पेशल सेशन. हा, कारण आज सेशन घेणार हेच ठरलं नव्हतं. आज दुपारच्या वेळेस टॅरोटचं सेशन झालं ना, त्यामुळे. तर थँक्यू, तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. अनिताताई बंगाल, एक मिनिट सगळ्यांना. हा, बोला अनिताताई, माईक सुरू करा. प्रत्येकाने आपला हात आहे ना, इलेक्ट्रिक हँड तिथं दिलेला आहे ना रिएक्ट मध्ये, त्यामध्ये जाऊन हात वर करून घ्या, म्हणजे मला दिसेल. सर्वांना आत्मा नमस्ते. मी सुद्धा एप्रिल महिन्यामध्ये असंच युट्यूबवर बघत होते, तर मला मॅडम दिसल्या. मी म्हटलं ह्या मॅडम काय सांगतायत, रेकीचं सांगतायत. तर अकोल्यात आमच्याकडे एक व्यक्ती होती, तिचे काही प्रश्न सोडवण्यासाठी एका मॅडम कडे त्या जायच्या. तर लोक त्यांच्याकडे असे बघायचे की काहीतरी जादूटोणा,
काहीतरी आहे आणि म्हणून ते तिकडे जातात असं तसं. तर मी मॅडमला बघितलं, म्हटलं इतकी तेजस्वी व्यक्ती मी आधी अजूनही बघितलेली नाही, की मेकअप न करता इतकं तेज आहे चेहऱ्यावर मॅडमच्या. तर काय नेमकं, तर मी 2दा-3दा व्हिडिओ पाहिले. मग त्या दिवशी नेमकं ते फ्री सेशन होतं ते केलं. आणि मी इतकी म्हणजे मी पण एक मुख्याध्यापिका होते आणि आता मी रिटायर झालेली आहे. तर मी पण इतकी निगेटिव्ह होत गेलेली होते, म्हणजे पूर्ण निगेटिव्ह होते, पॉझिटिव्हिटी शून्य. आणि बाकीचे प्रश्न पण होतेच माझे, की हार्टबीट म्हणजे हार्टचे हाय बीपी आहेच मला, गोळ्या चालू आहेत. तर नंतर किडनीचं जे आहे क्रिएटिन मला वाटतं वाढलेलं आहे थोडंसं. तर ते ट्रीटमेंट पण चालू आहे डॉक्टरांची. परंतु मी जेव्हा याच्यात आले, मी मॅडमचं सेशन केलं, पहिलं केलं, दुसरं केलं, तिसरं पण केलं. त्या मानाने मी सकाळचे सेशन जे 5 वाजताचे ते काही मी रेग्युलर करत नाही. पण नाही, जर मिस झाले माझे तर मी दुपारी करते, ते भरून काढते. पण मी इतकी पॉझिटिव्ह बनलेली आहे, की आता माझे 3 महिन्याचे औषध आहेत. परंतु तरी मला असं वाटतं, की मला हार्टला इतका प्रॉब्लेम व्हायचा, दुखायचं कधी-कधी आतून येते. आता तेव्हापासून म्हणजे एक महिना मी केलं, त्याच्यानंतर मला इतका फरक पडला, की मला ते काहीही दुखत नाही. आणि मला खात्री आहे, की माझं क्रिएटिन पण लेवल आता माझी बरोबर आली असणार आहे. मी रिपोर्ट पण करून घेणार आहे. आणि अशा खूप गोष्टी आहे, की खरंच मी खूप पॉझिटिव्ह झालेली आहे. आणि घरात आमचं वातावरण एकदम बदललेलं आहे. तर आज मी मॅडमला पण फोन केला होता, की अजून काही प्रश्न आहेत तर मग मी टॅरो काढू शकते का? तर मग उद्या मी विचारणार आहे मॅडमला. तर माझं असं म्हणणं आहे, की आपले गैरसमज आहेत ते सगळे दूर करा आणि सर्वांनी रेकीचा अवश्य लाभ घ्या. मॅडम खूप छान आहे. मॅडम म्हणजे एक सोल मिळालेला आहे आपल्याला, आणि आपलं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला, क्लिक झाला आपल्याला, ते आपलं खूप भाग्य समजते मी. थँक्यू रेकी, थँक्यू मॅडम, थँक्यू अगदी सर्वांना. मनापासून थँक्यू. धन्यवाद अनिताताई. पहिले प्रॉमिस करा की मी आता रेग्युलर सेशन करणार आणि रेग्युलर मेडिटेशन करणार. हा, रेग्युलर करणार, कधी कधी रेग्युलर. कुठे नाही करायचं, कमिटमेंट करायची स्वतःसोबत, मी दररोज मेडिटेशन करणार. हो. आणि नक्की. मॅडम तुम्ही पण पाहिलं असेल, की मी आहे त्या अवतारात बसलेली असायची. रिटायर्डच आहे आपण, चला जाऊ द्या असं तसं. खूप असं प्रश्न होतं पण असायचे आता नाही. अनिताताईंचे, खूप खूप प्रश्न असायचे. आणि अनिताताईंचा प्रश्न आला की सगळ्या जणांना अरे प्रश्न आलाच, म्हणजे प्रश्न नाही आला म्हणजे हे वाटायचं. पण आता जे स्थिरत्व आलेलं आहे, आता जे प्रश्न कमी झालेले आहे, कारण डोक्यातलं जी सुरू होती ना सगळी चिवचिव कावकाव, ती हो, पूर्णपणे. हो, मुलाचं पण आता स्थळ यायला लागलेले आहेत, म्हणजे आहे आता पॉझिटिव्हिटी वाढली खूप. हं, थँक्यू छान. अनिता, अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू. छान. धन्यवाद. आणि नियमित सेशनला बसा. कोणालाच आपलं सेशन कधीच बंद होत नसते हे सगळ्यांना माहितीये. जे रेकी थर्डचे हो. लोक झाले आहे, मी त्यांना सांगेल आता 7:50च्या बॅचला तुम्ही बसा, तुमच्यासाठी जास्त सोयीचं राहील. कारण ही 7:50ची हो. बॅच संपेपर्यंत ग्रँड मास्टर सुरू होणार आपलं. बरोबर, तर तुम्ही रुटीनला राहाल. बसा तुम्ही त्या बॅच मध्ये. सगळ्यांना सांगते. हो. तर हो. छान आहे. मस्त. आपला क्लास संपला म्हणून आपण सेशनला बसू नये असं नाही, ग्रुप सोबत कनेक्टिव्हिटी ठेवायची. छान. आणि मेडिटेशन सकाळी दररोज असते, सगळ्यांनी लाभ घ्या, मनापासून लाभ घ्या. ग्रुपची एनर्जी खूप छान आहे आपल्या. थँक्यू सगळ्यांना. बोला प्रीतीताई पाटील. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. Yes. मी डिसेंबर पासून मॅडम सोबत जॉईंट आहे आपल्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत. तर खूप छान अनुभव येतात, म्हणजे प्रत्येक वेळेस. आता मी ग्रँड मास्टरचा माझा प्रवास पण आता म्हणजे झालेला आहे, आमचा पूर्ण झालेला आहे. आणि आता उद्यापासून आता आपली टॅरोची बॅच सुरू होणार आहे. तर रेकीमध्ये जोडल्यानंतर आपल्याला इतके सुंदर अनुभव येतात, की म्हणजे आपण स्वतःमध्ये खूप शांतता, स्तब्धता अनुभवतो. आणि मॅडम म्हटलं ना, की आकर्षक दिसायला लागतो. ते खरंच आहे. ते म्हणजे आपण सगळ्यांना असं आवडायला लागतो. आता कालच आमच्याकडे जी घटना घडली, तिथं म्हणजे आपल्याशी होऊन कोणी पण बोलायला तयार असतं. म्हणजे जरी म्हणजे हे असलं तरी सुद्धा, की आपल्याशी होऊन कोणी पण बोलतं हा जास्त. म्हणजे आता मला पहिल्यांदाच अशी घटना घडली आमच्या शेजारी कालची. तर खूप छान वाटतं, म्हणजे आपल्याशी कोणतरी होऊन बोलतं. म्हणजे आपण आकर्षक दिसल्यानंतर हा बदल व्हायला लागला असं मला वाटायला लागलं. खूप नक्कीच. सुंदर म्हणजे वाटतं त्याच्यामध्ये, की आपण काहीतरी स्पेशल व्हायला लागलेलो आहेत. आणि एक दोन जणांनी मला विचारलं पण, तू काय करते असं.
आणि आणि ज्यांना ज्यांना सांगितलं ना की मी रेकी करते आहे, रेकी शिकते, तर त्यांच्याकडून पण तेच, म्हणजे त्यांना पण माहितीच होतं दोघी जणींना. एक तर मुंबईच्या होत्या त्या ताई, तर त्यांना पण म्हणजे त्यांची पण 3rd डिग्री झालेली आहे त्यांची. तर त्या तेच म्हटल्या की म्हणूनच म्हणे तुम्ही एवढ्या एवढ्या छान आहेत, त्या माझ्याकडे जेवायला पण आलेल्या होत्या. म्हणूनच तुम्ही इतक्या छान आहेत म्हणे, तुम्ही रेकी शिकतायत त्याच्यामुळेच आणि रेकी करतायत त्याच्यामुळेच एवढ्या म्हणजे बोलणं किंवा आपल्यामध्ये सगळेच ते बदल होतात. हे मला काल जास्त प्रकर्षाने जाणवलं. खूप छान अनुभव होतात आणि खूप सुंदर प्रवास पण चालू आहे. म्हणजे रेकी 3rd पर्यंतचा पण आणि ग्रँड मास्टरचा पण पूर्ण प्रवास खूप सुंदर, शांततेत आणि आणि त्याच्यानंतर आपण म्हणजे ग्रँड मास्टर झाल्यानंतर आपल्यामध्ये निर्णय क्षमता जास्त प्रमाणात यायला लागते. हा अनुभव येतो आता. थँक्यू मॅम, थँक्यू, थँक्यू. थँक्यू थँक्यू. अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू. आणि ना आपण सुंदर होतो कारण ना आपला ऑरा छान होतो, आपली क्लिनिंग होते. त्या नकारात्मक ऊर्जा निघून जातात. जसे जसे निघून जातात तसं तसं ऑरा क्लीन होतो. ऑरा क्लीन झाला म्हणजे आपले इतरांना जाणारे व्हायब्रेशन खूप छान जातात. छान. थँक्यू थँक्यू थँक्यू. सुधीर दादा. आवाज आवाज नाही येत आहे तुमचा. नाही. ओके, तुमचा माईक दुरुस्त करा. तोपर्यंत कोण हँड करते आहे? तुम्ही ना मला तुमचे मन वाचायला सांगता, मला हेच समजत नाही. काय करावं मी? बोला कल्पनाताई. अडबले. आत्मा नमस्ते सगळ्यांना. या रेकीमुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला. आधी मला आत्मविश्वास बिलकुल नव्हता, खूप कमी होता. म्हणजे कुठे बोलताना घाबरायची किंवा निर्णय घेताना सुद्धा घाबरायची. पण रेकीमध्ये आल्यामुळे आत्मविश्वास इतका वाढला की आतूनच म्हणजे ते मला स्वतः फील होतं ते, की माझा आत्मविश्वास खूप वाढला आणि घाबरणं कमी झालं. जे मी घाबरायची कोणाला पण बोलताना वगैरे, ते घाबरणं माझं खूप कमी झालं. आणि कुठलीही घटना आपल्या आयुष्यामध्ये घडली की त्याचं टेन्शन खूप यायचं. मग आता याच्यामुळे काय होईल, समोर कसं होईल, त्याच्यातून कसं होईल, म्हणजे हे सगळे विचार चक्र सगळे सुरू राहायचे. ते आता पूर्ण बंद झाले. कुठलीही घटना घडली तरी त्याच्यावर आपण उपाय कसा काढू शकतो आणि त्याच्यावर आपण निर्णय कसा घेऊ शकतो आणि त्याला कसं फेस करू शकतो, ही क्षमता माझ्यामध्ये आली. आणि घरातलं वातावरण एकदम बदललं. म्हणजे वातावरण सगळं तणावग्रस्त राहायचं घरामध्ये, शांतता नव्हती. ते वातावरण पूर्ण शांत झालं. होम हिलिंगचा मला खूप फायदा झाला. घरामध्ये इतकी शांतता आहे की अगदी मला घरात मंदिरच वाटतं. माझं घर म्हणजे एक पवित्र मंदिर कसं त्या मंदिरामध्ये जशी शांतता असते ना, तशी शांतता वाटते मला घरामध्ये. आणि सगळे सदस्य शांत शांत आणि कामाचं म्हणाल तर म्हणजे कामं मी तेच करते, जे आधी करायची तेवढेच कामं करते. पण आता कामाचं नियोजन इतकं पद्धतशीर होतं, आपोआपच होतं ते. म्हणजे मुद्दाम करते असं नाही, पण ते आपोआपच होतं. इतकं पद्धतशीर होतं की माझे म्हणजे 4 तासात जे कामं व्हायचे ते 3 तासातच आटपून जातात कामं आणि अगदी व्यवस्थित होतात. सगळं कसं व्यवस्थित चाललंय. रॅकिंगमुळे म्हणजे इतकं सुंदर झालंय सगळं. म्हणजे माझ्या जीवनालाच कलाटणी मिळाली म्हटलं तरी चालेल. म्हणजे जीवनच बदलून गेलं. म्हणजे आधीच रेकीमध्ये आधीचं जीवन आणि आताचं जीवन, नंतरचं जीवन याच्यामध्ये खूप डिफरंट आहे. आणि तुमचे तर खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. असं वाटतं की आता यावं आणि तुम्हाला असं आलिंगन द्यावं. इतकं म्हणजे पण ते करू शकत नाही. खूप खूप अगदी धन्यवाद तुमचे. पण वेळ येईल, धन्यवाद. काही काळजी करू नका. अगदी आपण ऊर्जा स्वरूपात एकमेकांच्या सोबत आहोतच. खूप खूप धन्यवाद. तुम्ही सगळेजण, अनेक जण माझ्यापेक्षा मोठे आहात, पण तरीही तुम्ही मी जे शिकवते ते अगदी मनापासून ऐकता. आणि ना ते ऐकता, ते आपण अवलंब करतो आणि म्हणून ही आनंदाश्रू आपल्या आयुष्यात येतात. एवढं लक्षात घ्या. थँक्यू थँक्यू थँक्यू. मानसी ताई. फक्त सगळ्यांना 1-1 मिनिट, एवढं लक्षात घ्या फक्त. मी पण खूप आनंदी आहे आणि समाधानी आहे आणि माझ्यात खूप बदल झाला आहे.
आणि त्यामुळे मी रेकीचे खूप खूप आभार मानते आणि तुमचेही खूप खूप आभार मानते. तुम्ही पण मला खूप आवडता. इतर सांगतात ना खूप आवडतात, मलाही तुम्ही खूप आवडता. मला सुद्धा तुम्ही सगळेजण खूप आवडता. अगदी आणि म्हणा. मी युट्यूब वरूनच आली, व्हिडिओ तुमचा बघून आली आहे. माझ्यात खूपच बदल झाले आहेत आणि खूपच म्हणजे मी खूप आनंदी आहे, समाधानी आहे. खूप धन्यवाद मानसीताई, अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. छायाताई वाडके. तोपर्यंत सुधीर दादा माईक सुरू करून ठेवा. छायाताई वाडके. नमस्ते मॅडम. बरं बरं, काय येतंय ऐकायला? हो. काय नाही मॅडम, चांगले बदल झालेले आहेत. युट्यूबवरनं मी सुद्धा बघून तुमचे व्हिडिओ आले. तुमचे व्हिडिओ बघून खूप छान वाटलं म्हणून जॉईन झाले आणि तुमच्याशी जुळून खूप आनंद होतोय. अनुभव तर छोटे मोठे आहेत, ते आपण बोलतोच नेहमी, पण नक्कीच. छान वाटतं एकंदर. तुमचं ऐकत राहावं असं वाटतं बोलता ते. त्याच्यामुळे आम्ही सगळे सेशन अटेंड करतो, रविवारचे पण. यस, हे विशेष. पहिल्या डिग्रीचं, दुसऱ्या डिग्रीचं जे जे भेटेल ते छायाताई घेऊन घेतात. नाही अजून मॅडम, आम्हाला तुम्ही परवानगी द्या बसायला आता पुढच्या ह्याच्यापासून. परवानगी. नाही, हे रविवारचं म्हणतोय आम्ही, फक्त नक्की. अटेंड करतो जास्त. सर्व सगळे अटेंड करता आणि नक्कीच अटेंड करत चला. छायाताई, तुम्ही प्रत्येक सेशनला असायलाच हवं. ऊर्जा आपल्याला खेचते आहे, एवढं लक्षात घ्या. आपण येत नाहीये, ऊर्जा आपल्याला बोलवते आहे. ओके. खूप धन्यवाद, अगदी मनापासून धन्यवाद. छान. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुमचा भाव खूप छान सांगून जातो. अरे वा, सुजाताताई जगतापला बोलायचं आहे. 1 मिनिट बोला सुजाताताई. मी पॉझिटिव्ह खूप मॅडम आता, आणि खूप छान वाटतंय ऐकून हे सगळं. याचे सगळ्याचे अनुभव अजून छान वाटतंय मला. तर त्या दिशेने मी ट्राय करणार आहे अजून. नक्कीच नक्कीच सुजाताताई, नक्कीच आपण ट्राय करणार आहोत. आणि आपण या ब्रह्मांडाला प्रार्थना करूया की सुजाताताई त्यांचा मोठा अनुभव आपल्याला सांगणार. मी या ब्रह्मांडाला प्रार्थना करते की नक्कीच आम्हाला रिझल्ट दे. खूप छान वाटतं. हा, झाले पॉझिटिव्ह होते मी. खूप छान. हा, ट्राय करते आता. उद्यापासून मेडिटेशन चालू करते. अजून केलं नाही, आता ओपन झालंय सगळं. आता चालू करते. सकाळी केलं तर चालेल ना, व्यायाम करायच्या वेळेस? केलं चालेल. टायमिंग नसतं ना काही? काय नाही. ऑल टाइम? यस. ओके ओके. खूप छान. थँक्यू, अगदी मनापासून धन्यवाद. बोला विद्याताई हिरे. एक एक हिरा निवडून काढते आता. नमस्ते मॅडम. ओके, हा बोला. नमस्ते. मी पण युट्यूब वरून आलेली आहे मॅडम. खूप छान वाटते, खूप पॉझिटिव्ह बदल वाटतंय. पहिले खूप निगेटिव्ह विचार यायचे, आता निगेटिव्ह विचार बंद झाले आणि राग पण कमी झालाय. घरामध्ये पण शांतता आहे आता आणि खूप खूप छान वाटते मॅडम. आता आणि झोप पण इतकी छान येते, एकदम शांत झोप येते. पहिले झोप येत नव्हती आणि आता आतून एकदम फ्रेश वाटते मॅडम. थँक्यू. नक्कीच, खूप धन्यवाद, अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू. खरंच खूप धन्यवाद. थँक्यू. कोण बोलते? छान छान छान, अगदी नवीन सीमाताई. तुम्हीच. हा, ज्यांनी कधी शेअरिंग केलेलं नाहीये, ज्यांचे अजून अनुभव कोणीच ऐकलेले नाही आहेत, त्यांना संधी देत आहे, बाकी काही नाही. ओके, नंतर सुरेखा तुम्हाला देते. हा. बोला सीमाताई. आत्मा नमस्ते मॅडम. नाही मॅडम, माझ्यात भरपूर बदल झालेला आहे आणि आत्मविश्वास माझा वाढलेला आहे, रागावर नियंत्रण झालेलं आहे. मला भरपूर सांगायचंय तुम्हाला, असं सांगायचंय की माझ्या अक्षरशः ब्रह्मांडात ओळख व्हायला लागलेली आहे आज जाऊन. खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि घरात इतकी पॉझिटिव्हिटी झालेली आहे की मुलं बाहेर असतात, कधीतरी आले की वाटतं की सगळं घरच तू ऊर्जामय करून ठेवलेलं आहेस, असं त्यांचा रिझल्ट आहे. आणि मिस्टरांचा पण खूप विश्वास आहे तुमच्यावर. अजून काही नवीन शिकता आलं तर तुझी कामं कमी कर, पण हे शिक, हे चांगलं आहे म्हणून सांगितलं. एवढं. थँक्यू. आनंद आहे, आनंद खूप आहे. आनंद. थँक्यू मॅडम. आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. थँक्यू थँक्यू थँक्यू. सुरेखा.
गोष्टी. नमस्ते सर्वांना. युट्यूब थ्रू मॅडम मी तुम्हाला जॉईन झाले आणि खरंच मी तेव्हापासून प्रॉब्लेम आहेत पण मी खूप खुश आहे आणि आता प्रॉब्लेमला फेस करायची एवढी शक्ती आहे ना तर मला कशाचं टेन्शनच नाही. मला खात्री आहे की मी सगळं व्यवस्थित पार करेन. प्रॉब्लेम तर येत राहणार पण मला माझं माइंड कुठेही डिस्टर्ब होत नाही. त्यामुळे मला आता एवढी छान वाटतं ना मॅडम तुम्हाला जुळल्यापासून. आणि सगळे म्हणतात तसं खरंच तुम्ही खूप छान आहात. त्यातच आम्हाला एवढी एनर्जी मिळते ना की बस छान वाटते. थँक्यू. नक्कीच नक्कीच सुरेखा, होतील हळूहळू गोष्टी सॉर्ट आउट होतील. प्रत्येकाची डेस्टिनी असते पण आपल्याला त्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर निघण्याची ताकद ऊर्जा देत असते. झालेला प्रसंग, होणारे प्रसंग तुम्ही मी नाही अडवू शकलो तरीही त्या प्रसंगाला कसं सामोरे जायचं, ते रडत बसायचं की त्याला हसून सामोरे जायचं, ही ताकद स्वतःमध्ये ऊर्जा देते आणि मार्ग सुद्धा मिळत जातात. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. कोणाच्या मनात येऊन राहिलं माझं नाव घ्या, माझं नाव घ्या, कोणाच्या मनात येऊन राहिलं. नक्कीच पण हात वर करत नाही मॅडम, तुम्ही शोधा आम्हाला. अरे बोला, 1 मिनिट हा. मला संधी दिली आहे मी अगोदर. बोला. नाही बोलायचं हे आहे की पूर्वी असं मैत्रिणींनी सांगितलं म्हणून आपण इकडे वळलो असं काही असायचं. आता बघा युट्यूबवर तुम्हाला आम्ही बघतोय आणि आम्ही लगेच जॉईन होतोय. इतका विश्वास तुम्ही निर्माण करता की म्हणजे तुम्ही आम्हाला म्हणजे पुरातन काळापासून आम्ही तुम्हाला ओळखतो अशा अशा पद्धतीने हे झालं ना. आणि दुसरं की हा पण मी रोज विचार करत असते की शाळेत असताना आम्ही 5-6 तास 5 लेक्चर घेण्यात आम्ही एवढं थकत होतो. मॅडम दिवसभर 24 तास काम करतात. कशी कुठून एनर्जी येते त्यांना. काय ब्रह्मांड आहे. खूप धन्यवाद ब्रह्मांडाला, तुम्हाला, सर्व बॅचला. थँक्यू. खूप असू ना अनिता ताई, धन्यवाद. आपण एकमेकांच्या ओळखीचं असू कदाचित. असू हो पुनर्जन्म. नक्की. असं नाही वाटत सेशन मध्ये की खरोखर ही व्यक्ती आज पहिल्यांदा आली आहे. नाही बघा ना सुजाता ताई, 3 दिवस झाले जॉईन करून. आज त्यांना स्वतःला बोलावंसं वाटलं. किती ती ऊर्जा आतून आली मला सांगा. 3-4 दिवस झाले फक्त सुजाताताई जगताप यांना येऊन. आणि प्रॉब्लेम खरंच विश्वास नाही बसणार, खरंच मोठा आहे आणि त्यांना आत्मविश्वास जागृत झालाय की मॅडम हो जाएगा. आणि खरोखर किती ती ऊर्जा, त्या ब्रह्मांडी ऊर्जेचे किती धन्यवाद मानूया. म्हणून तर मी म्हटलं की सुजाताताई तुम्हाला सगळ्यांना नक्कीच सांगणार आहेत पॉझिटिव्ह रिझल्ट. तो त्यांचा आत्मविश्वास त्यांना त्यापर्यंत नेणार आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी, असं म्हणतात. स्वामी म्हणजेच ऊर्जा. प्रत्येक गोष्ट आपण ज्यामध्ये मानतो ना ऊर्जा, ती ऊर्जा, ही ब्रह्मांडी ऊर्जा अशक्यही शक्य करून दाखवणार. मला विश्वास वाटतो. अगदी मनापासून धन्यवाद. बोला सुवर्णाताई जाधव. काही लोक चमकतात नाव घेतलं की. नमस्ते मॅडम. माझे अनुभव भरपूर आलेत मला आणि काय माहितीये मॅडम, प्रत्येक वेळेला ना मी आता ते रेकीमयच आहे माझं लाईफ. आणि ते तुमचं वाक्य आहे ना, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. मी प्रत्येक ठिकाणी माझ्या तोंडून तेच येतं. आणि रिझल्ट खूप छान आहेत. उद्या मला मॅडम सकाळी रेकी द्या. हा नक्की सकाळी नक्कीच. माझ्या वहिनीला जरा बरं नाही. बस सकाळी द्या. आणि सकाळी मेडिटेशनला नाही उठले होते पण परत झोपले ती झोपले. नो मग प्रॉब्लेम, होते कधी कधी, काळजी करू नका. मग ते ध्यान केलं, मग मेडिटेशन केलं. मग बहिणीच्या नावाचा मेसेज टाकून द्या. आपलं सेशन संपल्यानंतर आपण सगळे मिळून रेकी देऊया. ओके. हा आपण देऊया. नेहा नेहा ठीक आहे ठीक आहे. नेहा मेसेज ओके. हो चालेल. थँक्यू मॅडम सो केलं बंद मी. थँक्यू मनापासून धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. बडवाने ताई नवीनच ऍडमिशन आहे, त्यांना मी नाही संधी दिली होती. बोला कुठे आहात तुम्ही? माईक सुरू करा. मेसेज पाठवलाय तुम्ही बडवाने, बरोबर आहे ना? हा माईक सुरू करा. माईक सुरू करा पहिले. श्रावणी माईक सुरू करा. ओके. काय नाही, हॅप्पी आहे. चालेल ते सगळं ऐकून म्हणजे आनंद वाटतोय त्या गोष्टीमध्ये. आज थोडा ठीक आहे. खूप छान.
तुम्ही ठीक आहात ना आता? ओके, खूप छान, खूप छान, मस्त. ठीक आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. कुठं आहे, चला. कुठं आहेत आपल्या आपल्या कापसे ज्योती? कुठे आहेत? व्हिडिओ बंद ठेवा हा सगळ्यांनी, बंद ठेवले तरी चालतील. चला पटकन व्हिडिओ सुरू करा. बोला ज्योतिताई कापसे, माईक सुरू करा. आपण 2-3 शेअरिंग घेऊया, कारण आजची कमिटमेंट होती की सेशन 9 ला संपणार. हा, आत्मा नमस्ते सर्वांना. मी एवढंच सांगू इच्छिते की जेव्हा रेकीमध्ये आल्यानंतर म्हणजे खूप प्रसन्न वाटतं आणि चिडचिड, माझी पण खूप चिडचिड व्हायची आधी आणि खूप टेन्शन किंवा असं मी खूप विचार करायचे. एका गोष्टीवर मी 10 ते 15 वेळेस विचार करायचे. असं होईल का, मग विचारू का नको. पण आता माझ्यात एवढा बदल झालाय का आता मी काहीच विचार येत नाही माझ्या मनात. मी डिरेक्टली बोलून टाकते आणि किंवा काही टेन्शन जरी असलं ना तरी असं लाईटली घेते, काहीच वाटत नाही मला त्याचं आता. आणि एकदम माइंड फ्रेश असतो, प्रसन्न, आणि असं काहीच वाटत नाही आता. निगेटिव्ह निगेटिव्ह काहीच वाटत नाही आता, एकदम पॉझिटिव्हली वाटतं सगळं. आणि अनुभव पण मी घेतले त्यातले रेकीचे, आणि मला असं वाटतं की सर्वांनी रेकी शिकावी, जास्त करून महिलांनी, कारण की त्यांना खूप गरज आहे रेकीची. एवढंच मला सांगायचंय. का रेकीची गरज महिलांनाच आहे? पुरुष मंडळींनी बिचारांनी नाही, असं वाटतं मला. असं टेन्शन, आपण कसं महिला जास्त करून पटकन आपण कोणाला बोलू शकत नाही किंवा काही नाही, तसं सहज काही गोष्टी आपण नाही सांगू शकत कोणाला. खरंय. आणि ऊर्जा मग आपल्याला मदत करते, आणि मग सगळ्या गोष्टींमधून आपल्याला सहजपणे बाहेर निघता येतं. खरं आहे. म्हणजे खूप मदत करते ऊर्जा. छान, खूप मस्त, खूप छान ज्योती, अगदी मनापासून धन्यवाद. दररोज नवा अनुभव, दररोज रेकीचा नवा अनुभव घेणाऱ्या कुठे आहेत त्या? हा, मंजुषाताई. रोज प्रत्येक वेळेस जेव्हा केव्हा माईक ओपन केला ना तेव्हा अनुभव कसा सांगतील? ताजा. बोला, बोला मंजुषाताई. रोज नवीन अनुभवासह रेकीमय आयुष्य जगतात. आत्मनमस्ते सर्वांना. आता नवीन अनुभव आजचा सांगते. आज जरा बाहेर गावी गेले होते एका कार्यक्रमाला, तर आता खूप कंटाळा आला. आता आल्यावर म्हणलं आज नको जॉईन करायला, आपल्याला रेकॉर्डेड लिंक मिळते ना, मग बघूया आपण उद्या. पण राहावे ना मन, आतमध्ये आले परत. म्हणलं काम करता करता थोडंसं पेंडिंग होतं घरातलं, ते करता करता जॉईन होऊन बघूयात आपण काय चाललंय. आणि मग बघायला लागल्यावरती एवढी ऊर्जा आतमध्ये निर्माण झाली ना की नाही, मला शेअर करायचंच आहे. म्हणून मी बसले इथे आसन घालून, म्हणजे झोपणार होते, हे आसन घालून बसले आता. आणि आता कसं झालं ना, म्हणजे असं खूप फरक जाणवतोय स्वतःमध्ये. रागावर नियंत्रण आहे. त्यानंतर असं मनाविरुद्ध काही प्रसंग घडला की असं खूप त्यात अडकायला व्हायचं पूर्वी. खूप विचार, खूप प्रतिक्रिया, आणि सगळं असं डिस्टर्ब होऊन जायचं. दिवस दिवस त्याच्यातच असायचे. पण आता नाही, 5-10 मिनिटात लगेच कंट्रोल करता येतं स्वतःला, की नाही आपल्याला नाही आता भरकटायचं. आपल्याजवळ ऊर्जा आहे ना, तर आपण नाही आता तिला सोडून जायचं कुठे. आणि मग असं छान होतं, मन लगेच सकारात्मक राहतं. आणि थोडेसे शारीरिक त्रास आहेच आहेत, पण असं वाटतं की आता आपल्याला त्यातून बाहेर काढेल ही ऊर्जा. थोडासा त्रास असा खूप दिवसाचा आहे ना, खूप वर्षाचा आहे हा, तर हळूहळू बाहेर पडू आपण. घरातलं वातावरण पण छान झालंय. आणि ते स्वतः म्हणजे त्यांनी कमेंट दिली माझ्या बहिणीला की ती आता खूप शांत झालीये. म्हणजे माझ्याजवळ नाही बोलले ते, पण ते तिला सांगितलंय की ती आता म्हणजे रागराग नाही करत. म्हणजे चिडचिड म्हणजे मी अशी फार भांडत वगैरे नव्हते, पण असं डिस्टर्ब झालेलं ते त्यांना पण लक्षात यायचं ना. पण ते त्यांच्या पण आता लक्षात आलं. आणि असा आनंद वाटतो आतून की म्हणजे आपल्याला ना असं खूप काहीतरी वेगळं आहे आपल्या जवळ आता. म्हणजे परमेश्वराचं एक म्हणतात ना की आपलं मन शुद्ध झालं की परमेश्वराचं अस्तित्व निर्माण होतं ना तिथे. जे असं जे गुरूंचं होतं इतके वर्ष माझ्या सोबत, तर ते आता आतमध्ये जाणवायला लागली ती फिलिंग की आहेत गुरुदेव माझ्या सोबत त्या ऊर्जेच्या माध्यमातून.
आणि सगळं नीट होणार आहे आता, असा एक आत्मविश्वास मनात निर्माण झालाय. खूप खूप धन्यवाद ताई तुमची. तुम्हाला बघितल्यावर असं खूप आतून अशी ती स्फूर्ती मिळते सगळ्यांना. की खरंच आमचं भाग्य आहे की आम्ही जुडलोय तुम्हाला. मंजुषाताई, तुम्हाला बघल्यानंतर आज सगळ्यांना स्फूर्ती मिळाली आहे. खरं आहे की नाही सांगा? तर मी तेच म्हणणार होते मॅम, माईक ओपन करून, की मॅम ज्यावेळेस मंजुषाताईला सुरुवातीला बघितलं होतं आम्ही, तर त्यात त्या स्वतःच म्हणायच्या की मला बाहेर इतर जणांमध्ये जायला आवडत नाही, थोडा कमीपणा वाटतो. तर त्यांच्या चेहऱ्यावर आज एकदम तेज, आणि त्यांची त्यावेळेस थोडीशी मान पण हे व्हायची वाटतं ना, शेकवायची थोडी. हो, ती सुद्धा आता पूर्णपणे बंद झालेली, आणि कॉन्फिडन्स त्यांच्या चेहऱ्यावर आणि बोलण्यामध्ये खूप छान दिसतो. खूप सुंदर. जे मंजुश्रीताईंनी सांगितलं होतं ना प्रयोग करायला, की आरशासमोर उभं राहून बोलायचं रोज, तसं पण करते मी रोज. आणि असं जे मनाला असं हे असायचं ना, की आपण म्हणजे कसं आहे, आपल्याला नीट बोलता पण येत नाही, आपल्यामध्ये ते सगळे असतात गुण, पण ते सगळे असे दाबले गेलेले असतात ना. पण ते आपल्याला फिलिंग यायला लागतं नंतर, की खूप खूप काही आहे आपल्यामध्ये आणि आपण करू शकतो सगळं. हे कसं जाणवायला लागलं आतमध्ये, म्हणजे सकारात्मकता निर्माण व्हायला लागली. आणि काय होतं, कधी कधी असं आळस असतं, की आजारामुळं पण असं, की सकाळी असं उठाव वाटत नाही. म्हणजे जाग येते, म्हणजे रेकी उठवतेच, आणि मग असं वाटतं थांबा एक 5 मिनिटांनी उठूयात, मग थोडासा उशीर होतो. म्हणजे असं सवलत घ्यायला बघतं मन, पण नंतर मग असं खूप खंत वाटते मनाला, की मग मी रेकीची अशी क्षमा मागते, की मी आज हे केलं, म्हणजे असं सवलत घेतली मग, आणि पटकन बसते मी येऊन, किंवा मग नाही जमलं तर मग नंतर लगेच करते, हे तुमचं संपलं की. खूप छान वाटतंय आता, खूप छान. असं वाटतं की सगळ्यांनी ह्या रेकीला जोडावं आणि सगळ्यांनी त्याचा फायदा करून घ्यावा आता. अगदी खरंच आहे. थँक्यू धन्यवाद. ताई, तुमच्या बोलण्यामध्ये ते स्थिरत्व, त्या सगळ्या गोष्टी, आणि ना खूप आनंद वाटला. बस असेच असंच मेडिटेशन करत राहा. आणि ना सगळ्यात मोठं काय असते माहितीये का, सासूबाईचं लेकरू जे पटकन आहे ना कॉम्प्लिमेंट देत नाही आपल्यावर, हो की नाही? सासूबाई नाही आहेत, सासूबाई खूप चांगल्या होत्या माझ्या, अरे खूप नाही प्रेम. नाही नाही, मिस्टर सासूबाईचं लेकरू, त्यांनी आपली स्तुती केली ना इतरांजवळ, की खूप छान वाटते. खर तर त्यांनी पहिला म्हणजे ना आपल्यामध्ये बदल झाला आहे हे त्यांनी, ते जेव्हा हेरतात की हो बदल झालेला आहे, तेवढा तो खरा मनापासून आनंद होत असतो. आणि मंजुषाताईंना ते मिळालं आहे. थँक्यू मंजुषाताई, अगदी खूप धन्यवाद. वैशालीताई कोल्हे, हा थँक्यू. वैशालीताई कोल्हे आणि त्यानंतर ससाने दादा. हा, वैशाली ताई. आत्मनमस्ते मॅडम. रेकी बद्दल काय सांगावं, बोलाल तेवढं कमीच आहे. सगळ्या लोकांनी जे अनुभव सांगितले खरंच वाखाणण्याजोगे आहेत. रेकी ही शब्दात सांगण्यासारखी नाहीच आहे. जसं की आपण साखर गोड आहे हे सांगतोय, तो सांगून कितपत कळणार ना, ते अनुभवायलाच पाहिजे. आईचं प्रेम हे शब्दात कसं सांगणार, ते अनुभवायलाच पाहिजे. म्हणून ही रेकी जी आहेत सगळे आत्मविश्वासाने सांगतायत, आत्मविश्वास वाढतोय, माझं शारीरिक दुखणं कमी होतंय, मानसिक ताण कमी होतोय. पण हे सगळं अनुभवण्यासाठी रेकीशी जुडलंच पाहिजे असं मला वाटतं. मंजुषाताई आणि हे सर्व हिलिंग परिवार जो आहे, आता ग्रँड मास्टर पण खूप छान तयार झालेले आहेत. त्यांच्या बोलण्यावरूनच ते समजतंय. आम्ही सुद्धा आता पुढे ग्रँड मास्टरच्या ला जाणारच आहोत. त्याच्यामुळे सगळा अनुभव घेण्यासाठी आम्ही आता तयार आहोत. आता मी 3rd डिग्री मध्ये आहे आणि पुढच्या प्रवासासाठी सुद्धा आता मी तयार आहे. खूप खूप धन्यवाद रेकीचे आणि मंजुषाताईंचे. त्या रेकीबद्दल शब्दात सांगण्यासाठी शब्दच नाहीयेत, आणि आपल्याला सांगायला गेलं तर पुढे सेशन कमी पडेल, इतकं आहे रेकीबद्दल बोलण्यासारखं. पण मी आता एवढे 2 शब्द सांगून पूर्ण करते. थँक्यू थँक्यू थँक्यू. शब्दात वर्णन न करता येणं हेच खरं आहे, पण आपण आपल्या भावना शब्दात मांडायचा प्रयत्न करतो. थँक्यू वैशाली ताई.
मांडण्याचा प्रयत्न करतो बस. मेडिटेशन मध्ये येणारे अनुभव नाही म्हणतायत शब्दांमध्ये, अनेक साऱ्या गोष्टी नाही म्हणतायत. आणि त्यातही महत्वाचं आपण सगळ्यांना सांगत असतो, जे जे अनुभव तेच शेअर करायचे जे आपण 4 लोकांमध्ये बोलू शकतो. काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या सिक्रेट आहेत, त्या कधीच आपण सेशन मध्ये शेअर करत नाही. जे सिक्रेट अनुभव येतात ना, ते तर वेगळेच असतात, ते स्वतःपुरते असतात. आणि ते पर्सनल सेशन जेव्हा होतात तेव्हा ज्यांना ज्यांना असं वाटतं की माझी शेअरिंग असावी किंवा मी माझा अनुभव सांगावा उत्स्फूर्तपणे, तेव्हाच ते शेअर करत असतात. आणि ते मात्र जाहीर होत नाही. या सेशन मध्ये ते पर्सनल अनुभव कोणालाच शेअर करण्याची परमिशनच नाही आहे. मुळातच अगोदर सांगितलेलं असतं की नाही, त्या गोष्टी नाही बोलायच्या. ज्या बोलल्यामुळे कुठेतरी माझं सामाजिक लेवलवर किंवा रिलेशन मध्ये किंवा इतर ठिकाणी मला प्रॉब्लेम येईल, ते नाही बोलायचं. आणि ते सगळे सुटलेले प्रॉब्लेम खूप असतात, हे पण लक्षात घ्या. रेकी आपल्याला सर्वांगाने बदलते, सगळीकडून मदत करते. खूप धन्यवाद ऊर्जेचे. बोला सुधीर दादा. आत्मा नमस्ते. नवा अनुभव तुम्हाला ऐकायला मिळणार एवढी मला गॅरंटी आहे. पहिल्यांदा सर्वांची माफी मागतो. मगाशी मॅडमनी संधी देऊन सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळं माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला नाही. मी साधारण गुढीपाडव्यापासून रेकी जॉईन केलेली आहे. रेग्युलर क्लास आणि मेडिटेशन करतो. मला साधारण गेल्या वर्षीपासून थायरॉइडचा त्रास होता. आता होता म्हणायची वेळ यायला लागली असं मला वाटतंय. एवढ्यासाठीच की म्हणजे जसं मेडिटेशन मध्ये आहे तसं त्रास कमी कमी होत गेला. परंतु गेल्याच आठवड्यात मी ग्रुपवर सर्वांना रेकी मागितली आणि सर्वांनी मला थायरॉइड तुमचं बरं व्हावं यासाठी रेकी दिली. सर्वांनी ब्रह्मांडाकडं विनंती केली. त्याप्रमाणे आज मी सांगू इच्छितो की जवळजवळ 50% तरी त्रास ह्या 8 दिवसात माझा कमी झालेला आहे. या म्हणजे त्याकरता सर्व ग्रुपचे, मंजुश्री मॅडमचे आणि ब्रह्मांड रेकी ऊर्जेचे खूप खूप धन्यवाद. आणि माझ्याच घरातले जवळजवळ 25 ते 30 जण, जवळचे नातेवाईक आणि घरातले मिळून 30 जण जवळजवळ आहेत. रेकीमध्ये आहे. आमची संपूर्ण फॅमिली रेकी फॅमिली आहे, रेकीमय फॅमिली आहे. याशिवाय अजून अनुभव खूप आहेत सांगण्यासारखे, म्हणजे बोरवेलच्या बाबतीत म्हणा किंवा शेतीच्या बाबतीत म्हणा, इतर बाबतीत. पण आत्ता रिसेंट आलेला अनुभव हा असा आहे की माझं थायरॉइडचा त्रास 50% पेक्षा जास्त कमी झालाय. खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद, अगदी मनापासून धन्यवाद. मला माहितीये अजूनही कोणाकोणाचं तोंडाजवळ बोट जात आहे, आमचं नाव आलं पाहिजे. पण ना आता मग ठीक आहे, शेवटची एक्साइटमेंट आणि ना आलं पाहिजे. पण आपल्याला कमिटमेंट केली होती आपण, आज आपण 1 तासच सेशन घेणार केली होती ना. पण आता अनुपमा ताई एक शेवटचा अनुभव सांगणार आणि आपण मग छोटस मेडिटेशन करणार. रेकी कशी जॉईन करावी बोलूया आपण. ग्रुप जॉईन करा पहिले. ओके. हा मॅडम मला एक मिनिट बोलायचं. बोला बोला. मॅडम आत्मा नमस्ते सर्वांना. सर्वजण सांगतात की मी रागावर कंट्रोल करते. आम्ही आधी खूप रागवत होतो, आता मी रागावर कंट्रोल करते. मला असं सांगायचं की आम्ही आनंदावर कंट्रोल करायला लागलोय. आम्ही इतके आनंदी असतो की असं वाटतं आजूबाजूचे लोक काय म्हणतील. आम्ही इतकी मजा करत असतो घरामध्ये, आम्हाला लोक काय म्हणतील. त्यामुळे आनंदावर कंट्रोल करावं असं वाटतं. कारण पूर्ण फॅमिली आहे, सासरची, माहेरची, मुलं, भाऊ, वहिन्या, भाचे सगळे, जावई, मुली सगळेच जॉईन आहेत आणि एकत्र इतकी मजा करतो ना, त्यामुळं खूप खूप मजा करतो. त्यामुळे आनंदावर कंट्रोल ठेवायची वेळ येते की दुसरी लोक काय म्हणतील आम्हाला. इतकी मजा असते आणि खूप चांगले अनुभव आहेत. पूर्ण फॅमिली, स्वतःचं जीवन मी बदललंच आहे, पण माझ्या पूर्ण फॅमिलीचं जीवन बदलायची मला संधी मिळाली ब्रह्मांडीय रेकीच्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातून. म्हणून खूप खूप धन्यवाद. सगळे आनंदाने शेअरिंग करतात, त्यांना खूप चांगले अनुभव आले. ते ऐकताना माझा आनंद खूप गगनात मावत नाही खरं तर. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू उषाताई, अगदी मनापासून धन्यवाद. आणि ना जेवढे अनुभव उषाताई पर्यंत जातात ना, मग ते आपल्यापर्यंत येत नाहीत, हे पण लक्षात घ्या. एक वेळ सांगितल्यानंतर तिकडे सांगून देतात, आपल्याला सांगत नाहीत. मॅडम मी बोलणार नव्हते, मला आता कंट्रोल नाही झालं. मी म्हटलं आनंद तितका
मनापासून बोलावंसं वाटलं. नक्कीच. थँक्यू तुमच्या शेअरिंग बद्दल अगदी मनापासून धन्यवाद. आनंद ओसंडून वाहतो ऊर्जेसोबत आल्यामुळे, हे तेवढंच महत्वाचं. थँक्यू थँक्यू थँक्यू. अनुपमा ताई बोला, 1च मिनिट तुम्हाला. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. माझा अनुभव सांगायचा म्हणजे पहिल्यांदा तर मी तुम्हाला युट्यूबवरचं सेशन बघूनच मी पहिल्यांदा जॉईन झाले. मला मुळात तुम्हीच खूप आवडलात. तुमचं सगळं सांगणं, हे इतके अनुभव आहेत, असं वाटलं की हे आपण सगळं अनुभवायला पाहिजे आणि आपल्याला ते घ्यायला पाहिजे. ह्याच्यासाठी मी खरं मनापासून खूप जॉईन झाले. खूप मला आनंद वाटतो हे सगळ्यांचं ऐकून. म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त अनुभव आपल्याला यायला पाहिजेत. खूपच छान वाटतंय. माझं मुळात काय झालं होतं की मी सतत भूतकाळात आणि झालेल्या गोष्टीचा विचार करत टेन्शन घेत राहायची. ते आता पूर्णपणे या रेखीत आल्यामुळं म्हणजे मला ह्या दीड महिन्यात एवढा अनुभव आला की मी आता विचारच करत नाही, शांत राहते. म्हणजे हा एक मुळात हे झाला. दुसरं, थोडं रागावर पण माझ्या नियंत्रण आलं की मी घरात रागराग करत नाहीये स्वतःहून. म्हणजे कुठल्या गोष्टीचा विचार करते, शांत राहते. म्हणजे हा एक मला अनुभव बदल जाणवतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की थोडंसं म्हणजे मनावर कंट्रोलच आल्यासारखं झालंय. कुठे याचं, मी आता परवा गावाकडे खूप दिवस होते, पण सगळं काम बिम भरपूर झालं, पण असं कुठं रागराग चिडचिड जे व्हायचं आणि मुळात टेन्शन यायचं, हे कसं होईल, आता होईल का, त्याच्यातच निम्मा विचार करण्यात वेळ जायचा. तर ते आता खूप कमी झालं मनापासून. त्यासाठी सगळे तुमचे आभार, रेकीचे आभार सगळे. आणि मुख्य म्हणजे मनात आणि एक गोष्ट झाली की माझे शारीरिक 2 बदल झाले की माझे हात तळपाय इतके मऊ झाले आणि म्हणजे व्हायला लागलेत आता खूप. ते मला जाणवते की हे असं नव्हतं. मी पुरे औषध घेत होते, काम केलं तर म्हणजे जास्त हात हे व्हायचे, पण आता मी 15 दिवस पूर्ण इतकं काम झालं माझं, पण काहीही झालं नाही. म्हणजे हा एक माझा शारीरिक बदल पण झालेला आहे. आणि यासाठी सगळ्यासाठी आणि थोडंसं आणि एक विचार झाला की मनापासून प्रार्थना होतीये सगळ्या गोष्टीची, की आधी प्रार्थना करायची आणि आभार मानायचे. सगळ्या गोष्टी झालं की नाही, हे झालंय ह्याचे आभार मानायचे आता शिकले मी चांगलं. म्हणजे सारखं काही गोष्ट झाली की त्याचे आभार मानायचे. तर ही एक गोष्ट खूप छान शिकायला मिळाली. खूप आनंद वाटतो. त्यासाठी तुमचे ब्रह्मांडीय ऊर्जेचे आणि सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थँक्यू. बघा बरं, अनुपमा ताईंच्या अनुभवानं आपण मुकलो असतो की नाही, एक संधी दिली नसती तर. केव्हापासून असा हात होता. थँक्यू अनुपमा ताई, अगदी मनापासून धन्यवाद. असाच आनंद राहणार आणि आपण प्रेझेंट मध्ये राहूया सगळेजण. आपल्या प्रत्येकामध्ये ही ऊर्जा होतीच अगोदर, आहेच. फक्त आपण त्याच्यासोबत नव्याने आपली ओळख केली आणि तिचा वापर कसा करायचा हे आपण शिकलो. तर अगदी मनापासून धन्यवाद सगळ्यांना. तुम्ही संधी देता या ऊर्जेसोबत मला जोडण्याची. तुम्ही आहात आणि तुमच्या असण्याने खरोखर मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट ला काय म्हणूया आपण, रौनक आहे. कारण असे ऊर्जावान हिलर्स येथे आहेत. कारण बघा, मंजुश्रीने कितीही सांगितलं आणि तुम्ही नाहीच मेडिटेशन केलं, काय करू शकणार आहे मी? मंजुश्रीने सांगते आणि मी सांगते एखादी गोष्ट सोडून द्या, मी सांगते एखाद्या गोष्टीमध्ये अशा प्रकारे बदल करा आणि तुम्ही ते घ्यायलाच तयार नाही आहे. काय करणार आहे मी? तुम्ही घेणारे प्रबळ आहात आणि तुम्ही त्या विश्वासाने घेता, स्वतःमध्ये बदल घडवून आणता. आणि म्हणून हे सगळ्या शेअरिंग आणि सगळ्यांना सांगते, बिलकुल 15 दिवस, 1 महिना, अनुपमा ताईंना 1 महिना झाला असेल, 1-1.5 महिना होत असेल जास्तीत जास्त. 45 दिवसाचं सेशन आहे, 3rd डिग्रीला पोहोचल्याच नाही आहेत अजून, तर पोहोचले. तर असा हा प्रवास खूप छान. थँक्यू थँक्यू थँक्यू. अजून कोणाला काही शेअरिंग करायची आहे? नाहीतर आपण मेडिटेशन घेऊया. हा मी तुमच्याकडे जॉईन झाले, तशी मी अजून जरा स्लोच आहे, पण माझा एक अनुभव मला सांगायचा होता. माझी कंबर 5-6 महिन्यापूर्वी ना मी प्रवासाला गेले होते. खूप म्हणजे खूप दुखत होती. एवढं दुखायचं ना, पण मी मेडिटेशन करता करता ते कधी कमी झालं मला कळलंच नाही. मी परवा विचार करत होते कंबर का दुखे ना, मलाच कळलं नाही माझी कंबर कधी थांबली. नंतर लक्षात आलं हे सगळं मेडिटेशनची आणि मॅडमची कृपा. आणि तुम्ही सांगता ना मॅडम, रेकीचे जे 5 नियम, आणि खरं ते जर 5 नियम आपण पाळले, माझ्याकडून पण होतात चुका, राग येतो, चिडचिड होते, आजही होते, खूप प्रमाणात कमी झाली. आणि जर प्रत्येकाने जर ते 5 नियम पाळले तर खरं अगदी जगणं म्हणजे उत्सवच होऊन जाईल. आणि तुम्ही म्हणता तसे जर 4% लोक म्हणजे प्रत्येक कुटुंबातली एक जरी व्यक्ती शिकली तर ते प्रत्येक कुटुंब असं अगदी आनंदाने आणि सुखाने जगेल. खूप धन्यवाद मॅडम.
थँक्यू. अगदी मनापासून धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. डॉक्टर साहेब, आजचं सेशन हे सगळं आपण रेकी हिलर्स कडे दिलं होतं आणि रेकी हिलर्सनी रेकीचे फायदे काय आहेत हे कशा प्रकारे सांगितले? खूप मॅडम, आत्मनमस्ते सर्वांना. पेशंटमुळं खरं जॉईन करू शकलो नाही. रविवारी पण सुट्टी नसते. सेवा परमो धर्मा. ठीक आहे, परंतु मॅडम म्हणजे माझ्या आता वैयक्तिक म्हटलं तर वैयक्तिक मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक तर फायदे झालेलेच आहेत. माझा स्वतःचा एक अनुभव म्हणजे मला त्वचेवर सुरमा होता. टिनिया वर्सिकुलर त्याला म्हणतात. आणि ट्रीटमेंट पण आता मी पण घेतली होती, स्किन स्पेशालिस्टची पण घेतली होती. पण तो असा पूर्ण जात नव्हता. फेडिंग व्हायचं पण असं पूर्ण जायचं नाही. तर आता जवळजवळ तो म्हणजे 90 to 95% गेलेला आहे. म्हणजे हे जाणवलं, कारण आता औषधं हे जेव्हापासून आपण कोर्सेस चालू केले का नाही तेव्हापासून मी मेडिसिन बंद केले. म्हणलं एक प्रयोग करून बघूया की म्हणजे स्किन डिसीजवर याचा काय फायदा होतोय का. आणि तशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मग ते मी अफर्मेशन देत होतो. म्हणजे माझी त्वचा स्वच्छ आहे, आय एम फिट अँड फाईन, अशी मी अफर्मेशन देत होतो. त्याप्रमाणे मग ते घडत गेले. जवळजवळ 90 to 95% ते जे सुरम्याचे डाग आहेत ते कमी झालेले. आणि पेशंट बद्दल मी नेहमी सांगतो, म्हणजे पहिला पेशंट माझा होता तो ती मुंगी आलेला आहे. ते तर आता त्या आजी आठवड्याला यायच्या तर 3 आठवड्याने आल्या. आणि पुष्कळ त्यांचं पण कमी झालंय. सर आणि डिटेल सांगा दुसरा सर त्या आजीबद्दल प्लीज. सगळ्यांना हा डिटेल सांगा. हा, ते त्या आजींबद्दल सगळ्यांना डिटेल सांगा. हा, ते बरं काय एक असंच पुअर पेशंट म्हणतो ना, गरीब समाजातली ती एक वृद्ध लेडीज. तर त्या आजी जवळजवळ 90 इयर्स, 85 90 इयर्स आहे. पण 3 वर्ष माझ्याकडे म्हणजे विविध ह्याच्यासाठी येतात ते. आणि महत्वाचं त्यांचं कंप्लेंट होती, मला मुंग्या येतात. मी पाक डोक्यातून असं असं करून दाखवणार. मुंग्या सगळ्या अंगाला येतात, पायातून मुंग्या येतात, असं सारखं असते. आता मी ट्रीटमेंट दिली, इंजेक्शनचा कोर्स दिला, परंतु फरक पडला नाही. मग माझ्याकडे दुसरे जे डॉक्टर येतात, पुण्यावरून काही डॉक्टर येतात, सातारावरून येतात, त्यांना सुद्धा मी 3 डॉक्टरांना वेगवेगळ्या दाखवलं. त्यांनी पण वेगवेगळ्या प्रकारे औषधं तपासण्या करून दिल्या, परंतु काहीच फरक पडला नव्हता. जेव्हा मॅडम मी आपल्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आलो आणि आपला कोर्स चालू केला, तेव्हा माझ्या मनात आलं की पहिला आपला पेशंट पाहिजे तो पाहिजे. कारण खरंच जमलं होतं म्हणजे. आणि बरं ठीक आहे, म्हणजे पेशंट कसं आहे की बाबा गुण नाही आला, महिना झाला, 2 महिने झाले की पेशंट डॉक्टर बदलतो आणि दुसरीकडे जातो. पण या पेशंटच्या बाबतीत काय सगळीकडे फिरून फिरून मग माझ्याकडे आलं. त्यामुळे कुठे जात पण नव्हते. म्हणजे एवढा त्यांचा पण माझ्यावर विश्वास, आणि मग माझी जबाबदारी वाढली ना. माझ्यावर जरी गुण नाही आला तरी हे पेशंट परत परत येते, म्हणजे ह्याला आपण बरं करायला पाहिजे. तर त्यांना मी रेकी दिली. तुम्ही सांगितलेलं तेव्हा माझं काय, मी ग्रँड मास्टर नव्हतो किंवा 3rd डिग्री पण झालो नव्हतो. मला वाटतं 2nd डिग्रीला होतो. त्यावेळेला मग ते तुम्ही सांगितल्या पॉवर बॉल टेक्निक न मी त्यांना रेकी दिली. तर त्यांच्या जवळजवळ ऑलमोस्ट, म्हणजे आता त्या परवा आल्या होत्या, तर ते सुद्धा मला खरं मॅडम मला आठवण झाली, सारखीच आठवण व्हायची. म्हटलं अरे मावशी आले नाहीत बरेच दिवस. आणि त्या गेल्या रविवारी आल्या, म्हणजे इतक्या दिवसांनी आल्या त्या. आणि मी आता विचारत नाही मुंगे येतात का. ते होऊन प्रत्येक वेळेला सांगायचे. तर आता त्यांनी काही सांगितलं नाही की मुंग्या आल्या बिल्या, काही नव्हते. कंप्लेंट फक्त म्हणजे डोक्यात खाजवतं एवढीच. म्हणजे एवढं त्या पेशंटला रिलीफ मिळाला. दुसरा पेशंट मी चेस्ट पेनचा सांगितला होता, तसाच काल पण पेशंट आला, पण त्याचे रिझल्ट आता आपल्याला 1 आठवड्याने मी परत बोलवले. म्हणजे जसं एखाद्या गावामध्ये एखाद्याला हार्ट अटॅक आला, तो त्यामध्ये दगवला की सगळ्यांना वाटतं की माझ्या छातीत दुखतंय म्हणजे हार्ट अटॅक असेल. किंवा नसतं दुखायला लागलं तरी होतं, किंवा कॅन्सर न मेलं तरी तसं वाटतं की आपल्याला कॅन्सर झाला का. म्हणजे हे सायकोलॉजिकलच आहे, सायकोलॉजिकल इफेक्ट होतो तसा. तर तसाच आता जो कालचा पेशंट आला होता तो सुद्धा म्हणजे अगोदर ते शिरवळचे पेशंट आहे. म्हणजे त्यांनी खंडाळा, शिरवळला, सातारा आणि लोणंद 4 ठिकाणी त्यांनी ट्रीटमेंट घेतली होती. पण काल माझ्याकडे आल्यानंतर असंच, म्हणजे छातीत दुखतंय आणि ब्लड प्रेशर वाढतं, पण कुठल्याच गोळीनं कमी येत नाही म्हणलं. मग ते आता काल आपण आपल्या टेक्निक प्रमाणे मॅडम मी हे रेकी दिली. आणि पहिल्यांदा एनर्जी एक्सचेंज फी पहिल्यांदा घेतली. नाहीतर आतापर्यंत 2 पेशंटला मी घेतली नव्हती. तुम्ही सांगितलंय की एनर्जी एक्सचेंज फी याची, त्याचे पण रिझल्ट असतात. याचे रिझल्ट आपल्याला पुढच्या वेळेला म्हणजे ऐकायला मिळतील.
आणि आता उषाकानं ज्याप्रमाणे सांगितलं, उषाका नंतर किशोर, सारिका, नंतर अनिता, मी, सुधीर, दादा वगैरे सगळे जॉईन झालो, कांचन वहिनी वगैरे. आणि आमच्या फॅमिलीतले 25 मेंबर्स, टी म्हणा किंवा श्वेता, सारिका, आरो, हे सगळे 25 मेंबर आमच्या फॅमिलीतले जॉईन झालेत. त्यामुळं त्यांना प्रत्येकाला अनुभव, चांगले चांगले अनुभव येतात किंवा चांगली चांगली कामं होतात. विशेष म्हणजे माझं पासपोर्टचं काम जे 6 वर्ष अडकलं होतं ते सुद्धा हे आपण रेकीमध्ये अफर्मेशन दिल्यानंतर ते झालं. मी काही तसं कारण नव्हतं, अडचण नव्हती, पण काहीतरी घोटाळे यायचे आणि ते पुढे पुढे ढकललं जायचं. या सर्व अनुभवाबद्दल आणि कृपेबद्दल मॅडम आपले खूप 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 धन्यवाद. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट, आपल्या इन्स्टिट्यूटचे पण खूप खूप धन्यवाद. रेकीचे आणि ब्रह्मांडीय ऊर्जेचे सुद्धा आम्ही खूप 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 धन्यवाद मानतो. अशीच आपली कृपा आमच्यावर आणि समाजावर राहू, हीच सदिच्छा आणि हीच इच्छा. धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद सर, अगदी मनापासून धन्यवाद. एक डॉक्टर जर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये रेकीसह त्यांची ट्रीटमेंट देत असतील तर किती ती सेवा होईल ना. म्हणजे ना येथे किती तो सेवेचा भाव आहे एवढं लक्षात घ्या. पेशंट येईल, आठवड्याभर मध्ये जो पेशंट दुरुस्त होणार तो 4 दिवसात दुरुस्त होणार. याचा अर्थ काय, तर कुठेतरी इन्कमवर त्याचा परिणाम होणारच ना. पण ना सेवेचा भाव आहे की माझ्या हातून भरपूर सेवा व्हावी. थँक्यू सर, अगदी तुम्हाला मनापासून धन्यवाद. असेच तुमच्या हातून अविरत सेवा घडत राहो, हे ब्रह्मांड तुम्हाला ऊर्जा देत राहो. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे आलेला प्रत्येक रुग्ण हा दुरुस्तच होऊन जावो. थँक्यू, धन्यवाद धन्यवाद. आपण आता मेडिटेशन करूया, हो ना, की संचिताताई गायकवाड यांना संधी देऊया. तुम्ही लोक असे करता मग, आणि मग माझ्याबद्दल असलेल्या कंप्लेंट वाढतात. संचिताताई गायकवाड आणि त्यानंतर मात्र नक्कीच मेडिटेशन डायरेक्ट. बोला संचिताताई. आत्मनमस्ते मॅम. मॅम, रेकी शिकायला लागल्यापासून खूप बदल झाला. माझ्या स्वभावात पण झाला आणि मुलगी पण एकदम रिलॅक्स झाली. आणि म्हणजे आता भाषा पण ना, म्हणजे कोणत्या भाषेत सांगू असं वाटते. म्हणजे सगळंच, आधीपासून मी शांतच होती तशी, राग काय मला नव्हताच, पण तरी बऱ्याच गोष्टी अशा मनासारख्या घडत गेल्या. खूप खूप धन्यवाद रेकीचे, खूप खूप धन्यवाद. आणि मेडिसिन बंद झालं मॅम आमचं. सतत जे मेडिसिन लागत होतं ते बंद झालं. म्हणजे शीतलचं पण सारखं डोकं दुखतंय अशा तक्रारी सारख्या असायच्या, त्याही तिचं पण मेडिसिन बंद झालं. बऱ्याचशा गोष्टी अगदी नॉर्मल झाल्या. थँक्यू मॅम, थँक्यू रेकी. खूप खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. म्हणजे ना माझी मुख्याध्यापक आपल्याकडे सध्या 4 ते 5 आहेत, डॉक्टर आपल्याकडे भरपूर आहेत असं म्हणूया, कारण आता लक्ष नाहीये. जवळजवळ 20 डॉक्टर असतील ना. वकील मात्र एकमेव आहे. सर 2 आहेत ना. 2 आहेत अजून ना कोण सर, आहे? ओळख कोल्हापूरचे वकील करून आहेत घ्यायला एक. कोल्हापूरचे वकील आहेत ना एक. असं काय करता. ओळख आपले करून घ्यायला पाहिजे. पाटील सर आहेत सर, पाटील सर. हा, त्यांची केस कसली तरी त्याबद्दल सुद्धा रेकी दिली होती मॅडम. म्हणजे ते स्वतः वकील असून सुद्धा त्यांची केस जिंकण्यासाठी घरची, म्हणजे त्यांचा मला आठवतं की त्यांचा नातूचा काहीतरी प्रॉब्लेम होता आहे ना, की त्या कोर्टात केस किंवा डायव्होर्स केस मध्ये तो नातू दुसरीकडे जाणार होता, तो त्यांच्याकडे यायला पाहिजे म्हणून त्यांनी सुद्धा हे केले होते, रेकी दिली होती. आणि मुलाचा मृत्यू आपल्याला रेकी झालेला, द्यायला पाहिजे. त्यांच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. मुलगा नाही हा आहे आणि सून नातवाला भेटू पण देत नाही हा असा हा तो हा, असं विषय. काहीतरी मॅटर होतं, बरोबर. आहे. नक्कीच ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सगळ्यांना मदत करते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणायला मदत करते. तुम्ही सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता आपण मेडिटेशन करणार. ओके, तर नक्कीच सगळ्यांना आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. मेडिटेशन मेडिटेशन करणार बोललात ना. हो, पण मग व्हिडिओ मग आत्मा आपण नमस्ते recording केलं तरी हवं काय ना, होतील? म्हणून मग आत्मा नमस्ते. ओके 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 ओके. करा प्रेमाने विजयाताई आत्मा नमस्ते एक वेळ.
आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.